मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण येथे 8 ते 9 वर्षाच्या मुलीसाठी फॅन्सी फ्रॉक कटिंग व शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे लागणारा अस्तर आपल्याला इथे 2.5 मीटर लागणार आहे. इथे बघू शकता ही पूर्ण नेटची साडी आहे. ह्या साडीपासून आपण इथे सुंदर असा फॅन्सी फ्रॉक तयार करणार आहोत. आता सर्वात आधी वरचा भाग कट करून घ्यायचा. अस्तरचा कपडा घेतला, एकावरती एक ठेवलेला आहे. आता घडी करून घेते. इथे आपली घडी 4 पदरी झाली पाहिजे. 4 पदर झाले. एक बाजू आपली ते बंद झाली पाहिजे. वरच्या भागाची उंची 13 इंच तयार ठेवते. 1 इंच वाढून 14 वरती मार्किंग करून घेते. इथे मी 1 इंच वाढून 14 वरती मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढून घेते. ही बंद बाजू आहे. शोल्डर 5.5, मुंडा 5.5 अशी लाईन ओढून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. गळा रुंदी 2.5 इंच. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता समोरचा गळा आणि पाठीचा गळा 4 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ठेवू शकता. आता ह्या सुद्धा बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घेते. या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे मी गळ्याचा आकार गोलच ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी गळ्याचा आकार गोलच ठेवलेला आहे. छाती 30 आहे पूर्ण. आता 30चा चौथा भाग इथे मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. मरघेर आहे 28. 28चा चौथा भाग 7 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. 2 इंच कंपल्सरी ठेवत जा. जरी फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं त्यासाठी. तर मुंड्याचं मार्किंग करून घेते. बरोबर असं मध्य करून घ्यायचा. समोरचा मुंडा 1.25 इंच आणि पाठीचा मुंडा 1.25 इंच मार्किंग करून घेते. दोन्ही सुद्धा. आता आकार देऊन घ्यायचा. सर्वात आधी समोरचा मुंडा इथे मी आकार देऊन घेते. हे पाशा पद्धतीने इथून ह्या बाजूला द्या इथपर्यंत. नंतर पाठीचा मुंडा हे पाशा पद्धतीने इथपर्यंत असा आकार द्यायचा आहे. आकार देऊन झालेला आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे फिटिंग आहे. मार्किंग केलेलं आपण आत्ताच. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या म्हणजे फिटिंग करताना चुकत नाही त्यासाठी. आता इथे आपण पाठीचा मुंडा कट करून घेतला होता ना, एक बाजू बाजूला घ्या. ही पाठीची बाजू होईल आणि ही आपली समोरची बाजू, कारण की इथे समोरच्या मुंड्याचं मार्किंग आहे केलेलं आपण आत्ताच. मग काय करायचं, असं ठेवायचं एकसारखं आणि समोरचा मुंडा कट करून घ्यायचा इथून. आता इथे आपल्याला खालचा घेर कट करून घ्यायचा. ओपन आहे. अशी घडी करून घ्या. 4 पदरी घडी झाली पाहिजे. हे पहा 4 पदरी आपली इथे घडी झाली पाहिजे. अशा पद्धतीने कापडाची बरोबर अशी घडी करून घ्या. म्हणजे अस्तरचा कपडा बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला साडीच्या घेरची उंची 33 तयार ठेवायची, पण अस्तर 1 इंचाने कमी करून घ्यायचं. आता इथे काय करायचं, अस्तरची उंची आपली ते 32 तयार ठेवायची आहे. आता इथे मी काय करते, वरून इथे मी 32 वरती कुठपर्यंत येते तिथे एक मार्किंग करून घेते. असं ठेवून घेतला इथे टेप आणि 32 कुठपर्यंत येते ना तिथपर्यंत असं मार्किंग करून घेतला. तर इथपर्यंत माझं 32 येते. असं मार्किंग करून घ्यायचं आहे. जिथपर्यंत येते तिथपर्यंत. इथे मी मार्किंग करून घेतलं. आता हे मी एका लाईनीमध्ये असं कट करून घेते. जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं. इथे मी परफेक्ट असं उंचीचं मार्किंग करून घेतलं. हे आपलं उंचीचं मार्किंग करून झालं. आता ही कमरेकडची बाजू, वरची बाजू. आता वरच्या भागाचं केलेलं कटिंग घ्या. ही आपली बंद बाजू, ही बंद बाजू. बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्या. आता इथे काय करायचं, वरच्या भागाचं बरोबर असं मार्किंग करून घ्या. इथे जेवढा आपला हा वरचा भाग आहे ना, लक्ष देऊन बघा. परत एकदा समजून सांगते. बऱ्याच वेळा फिटिंग मग काय होते, कमी जास्त होते. त्यासाठी वरच्या भागाचं केलेलं कटिंग, ही बंद बाजू, ही बंद बाजू लक्षात ठेवायचं नेहमी. ही पद्धत बंद बाजू बंद बाजूला आणि असं ठेवून घ्या. इथे हे पहा असं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आपण 2 इंच घेतलं होतं ना, वाटलं तर थोडंसं वरती घ्या आणि इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्या. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे काय करायचं, इथे खालच्या बाजूला खालून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 2.5 इंचावरती तिथे आपल्याला अर्धगोल असा आकार देऊन घ्यावा लागतो. इथून मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच घेतलेलं आहे, लक्षात ठेवत जा. मग इथे काय करायचं, इथून हे पहा इथून कडेपासून थोडंसं वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपला इथे अर्धगोल आकार असा देऊन घ्यावा लागतो. हे पहा इथे मी अशा पद्धतीने अर्धगोल आकार देऊन घेतला. आता वरून काय करायचं, इथून
आत्ताच आपण मार्किंग केलं ना इथे, मग थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं. घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर झाला पाहिजे. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यावं लागतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, इथपर्यंत मार्किंग करून झालेलं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथे आपला घेर कट करून झालेला आहे, बघू शकता. ओपन करून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने अर्धगोल अर्धगोल म्हणजे कोपरे येत नाहीत म्हणून साठी. बघू शकता एकदम असा घेर सुद्धा आपला इथे भरपूर झालेला आहे. आता इथे बघू शकता, इथे आपण आत्ताच मार्किंग करून घेतलं ना, तिथे थोडासा कट देऊन घ्या. इथे बघू शकता ही आपली साडी आहे. आता ह्या बाजूला थोडासा कपडा प्लेन आहे, नेटचा कपडा, तो इथे मी कट करून घेते. मी इथे पूर्ण साडी वापरणार आहे, म्हणजे आपला घेर सुद्धा आपला इथे भरपूर झाला पाहिजे त्यासाठी. आता इथे मी सर्वात आधी 4 पदरी घडी करून घेते पूर्ण साडीची. म्हणजे काय होतं, उंचीचं मार्किंग करायला सोपं जातं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. म्हणजे काय होतं, आपल्या इथे घेर सुद्धा असा भरपूर झाला पाहिजे त्यासाठी. इथे बघू शकता मी 4 पदरी अशी घडी करून घेते. हे पहा, किंवा तुम्ही जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने इथे परफेक्ट अशी घडी करून घ्या. हे पहा, व्यवस्थित घडी करून झाली. आता परत एकदा मी अशी घडी करून घेते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना घडी करण्याची, त्या पद्धतीने तुम्ही ते परफेक्ट अशी घडी करून घेऊ शकता. म्हणजे काय होईल, उंचीचं मार्किंग करायला तुम्हाला इथे सोपं पडणार आहे. बघू शकता एक बाजू आपली इथे बंद झालेली आहे. आता इथे हे मी असंच ठेवणार आहे. खालच्या बाजूला लेस आहे, खालच्या बाजूला फक्त इथे ना एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा. नाहीतर उंची कमी जास्त होऊ शकते, म्हणून साठी समजून सांगते. इथे मी पूर्ण साडीची घडी करून घेतली. आता इथे काय करायचं, अस्तरचा कपडा घ्या, आपण आताच कट केलेला. आता इथे ठेवून घ्यायचं आणि 1 इंच जास्त ठेवायचा हा कपडा. हे पहा, 1 इंच जास्त, वाटलंच असं मार्किंग करून घ्या. हे पहा, 1 इंच लक्षात ठेवत जा. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, तेवढा कपडा इथे खालच्या बाजूला सोडून द्या. आलं लक्षात. आता असं बघा, वरच्या बाजूला व्यवस्थित आहे का, बघू शकता. परत एकदा सांगते, 1 इंच जास्तीचं ठेवायचं इथे खालच्या बाजूला. मग असं ठेवून घ्या, ह्या बाजूला बरोबर असं ठेवून घ्यायचा, म्हणजे उंचीचं मार्किंग परफेक्ट होतं. आता ही वरची बाजू आहे, थोडीशी घडी करून घेते मी. आता इथे बघू शकता परफेक्ट उंचीचं मार्किंग. आता इथे एका लाईनीमध्ये कट करून घ्या, एका लाईनीमध्ये असं कट करून घ्या. हे पहा, कडेपर्यंत एका लाईनीमध्ये कट करून घ्या, म्हणजे इथे आपला घेर सुद्धा भरपूर झाला पाहिजे त्यासाठी. एका लाईनीमध्ये हे मी कट करून घेतलं. आता अस्तरचा कपडा बाजूला ठेवते. आता इथे बघू शकता हे मी ओपन करून घेते पूर्ण. हे पहा, असंच पकडलं, ओपन आहे ना आपलं हे. हे पहा, अशी घडी करून एकसारखा, म्हणजे पाठीच्या बाजूचा एक घेर आणि समोरच्या बाजूचा एक घेर. लक्षात ठेवा ही पद्धत नेहमी. हे पहा, परत एकदा समजून सांगते. हे पहा, ओपन झालं ना, आताच आपण कट करून घेतलं. हे पहा, ही बाजू अशी पकडली. आता इथे सुद्धा असं पकडा, म्हणजे कमी जास्त होणार नाही. समोरचा एक घेर आणि पाठीच्या बाजूचा एक घेर. हे पहा, आता इथे मी पकडलं, एक बाजू बंद आहे ना, मग हे मी इथे कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने कडेपर्यंत कट करून घ्या, इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने हे खालीपर्यंत कट करून घ्यायचं आहे. हे पहा, 2 झाले. हे पहा, एक समोरच्या बाजूचा घेर आणि एक पाठीच्या बाजूचा घेर, म्हणजे आपल्या इथे चुन्या सुद्धा भरपूर झाल्या पाहिजेत त्यासाठी. सुरुवातीला हा मी प्लेन कपडा थोडासा बाजूला कट करून घेतला होता. आता इथे मी अशी घडी करून घेते, डबल घडी करून झालेली आहे. आता पाठीची बाजू घ्या, पाठीची घ्यायची, लक्षात ठेवत जा. हे पहा, पाठीची बाजू घेतली, असं ठेवून घ्या ह्याच्यावरती. किंवा तुम्ही काय करायचं, घेर कट करण्याआधी वरच्या भागाचं कटिंग करून सुद्धा घेऊ शकता. आता इथे मी काय केलं होतं, प्लेन कपडा बाजूला कट करून घेतला होता, म्हणून साठी मला हे बरोबर पुरलेलं सुद्धा आहे. आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आणि थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्या. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बघू शकता हा कपडा आपला शिल्लक राहिला होता वरच्या बाजूचा. आता इथे बघू शकता सर्वात आधी अर्धा इंच कमी करून घ्यायचं, अर्धा इंच नेहमीप्रमाणे अर्धा इंच कमी करून घ्यायचं वरच्या बाजूला. नंतर काय करा, तिथून अर्धगोल आकारामध्ये मुंडा मोजून घ्या, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल. 9 इंच भरते माझं.
जेवढं पुरेल ना, म्हणजे इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता जेवढं भरते ना आपलं तेवढंच मार्किंग करून घ्यायचं. आता हा कपडा इथे मी घेते, हे पहा, एक घडी करून घेतली, हे पहा अशा पद्धतीने 4 पदर झाले पाहिजेत आपले इथे. हे पहा घडी करून घेतली आणि परत एकदा मी अशी घडी करून घेते आणि भरते का ते सर्वात आधी बघते, बरोबर भरते. मग काय करते मी, ते हे कट करून घेते. सर्वात आधी बसते का ते सुद्धा बघत जा, ते खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवत जा नेहमी. परत एकदा दाखवते, हे पहा ओपन करून घेतलं, घडी करून घेतली, हे पहा अशा पद्धतीने. आता हे खालच्या बाजूला असं ठेवणार आहे मी, हे पहा घडी करून घेते परत एकदा, म्हणजे आपले इथे 4 पदर झाले पाहिजेत. ही एक बाजू आपली ओपनच होणार आहे, फक्त ही बाजू आपली ते बंद राहणार आहे. ही बाजू बंद आहे ते लक्षात ठेवा. आता इथे मी 3 इंचाने कपडा जास्त घेतला, कट करून करताना त्या पद्धतीने घेतला होता, हे पहा 3 इंचाने जास्त घेतला. मग राहिलेलं घडीचं मार्किंग मुंडा मोजून बरोबर, हे पहा इथपर्यंत माझं भरते. 3 इंच कपडा इथे मी चुन्या टाकण्यासाठी घेतलेला आहे वरच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. हे पहा फक्त वरच्या बाजूला इथे मी चुन्या टाकणार आहे. फिटिंग नंतर ज्या पद्धतीने आपण फिटिंग करतो तीच पद्धत वापरायची. इथे खालच्या बाजूला मी काय चुन्या टाकणार नाही, फक्त इथे वरच्या बाजूला टाकणार आहे. ही बंद बाजू. आता बाहीच्या उंचीचं मार्किंग 11 इंचावरती करून घेते. 11 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा मार्किंग करून झालं. आता एका लाईनीमध्ये सर्वात आधी हे मी इथे कट करून घेते. आता वरून येणारा माप बाहीच्या उंची अनुसार इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. बाहीची उंची जास्त असल्यामुळे इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून आतमध्ये मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. 2 इंच घेतलेलं आहे. इथून 1 इंच घेते. आता इथे मी बाहीचा आकार देऊन घेते. हे पहा ज्या पद्धतीने आपण साध्याच बाहीचा आकार देतो त्या पद्धतीने इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. फक्त इथे चुन्या टाकून घेणार आहे, त्यासाठी थोडासा कपडा इथे मी जास्त वापरलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून परत दुसरा आकार. परत एकदा सांगते, ज्या पद्धतीने आपण साध्या बाहीचा आकार देतो तीच पद्धत इथे मी वापरलेली आहे. आता दंडगेर मार्किंग करून घ्यायचा इथे खालच्या बाजूला. तुमचा किती असेल तो दंडगेर मार्किंग करून घ्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे मी दंडगेर 5 इंच ठेवला आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे ह्या बाजूला मी असं हे कट करून घेते. हे अशा पद्धतीने. आता सर्वात आधी हे पहा इथपर्यंत हे दोन्ही सुद्धा पकडून इथपर्यंत एकसारखं आलं पाहिजे. नंतर हा वरचा आकार कट करून घ्या इथपर्यंत. झालं बरोबर. आता 2 पदर बाजूला घ्यायचे. 2 पदर बाजूला घेतले. आता हा खोलगट आकार इथे मी थोडंसं इथून हे पहा नेहमीप्रमाणे आता हे मी इथे इथपर्यंत हे असं कमी कमी करत कट करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, असं दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा. आपलं मध्यच मार्किंग करून घ्यायचं राहिलेलं आहे. हे पहा दोन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने आणि इथे बरोबर असं एक मध्यचं मार्किंग करून ठेवा. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे बाही जोडताना बरोबर लक्षात राहतं त्यासाठी. इथे मी पाठीच्या बाजूला बांधण्यासाठी नॉडसाठी कपडा कट करून घेतला. उंचीला 4 इंच ठेवला आणि लांबीला 30 इंच ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सुद्धा ठेवू शकता. आता इथे आपल्याला सर्वात आधी समोरची आणि पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे.
अस्तर जोडून झालं. एक समोरची बाजू बाजूला ठेवते, ही पाठीची बाजू. आता असं मध्यावरती ठेवून घ्या, व्यवस्थित ठेवून घ्या. एकसारखं लक्षात ठेवायचं आहे. एकसारखं ठेवून घेतलं. ही सुद्धा बाजू एकसारखी ठेवून घ्या. आणि हे काय करा, मधून कट करा. हुक लावून घ्यायचे आहेत पाठीच्या बाजूला, त्यासाठी इथून मधून हे कट करून टाकायचं आहे. हे मी इथून मधून कट करून घेतलं. आता इथे आपल्याला एका बाजूला हुक पट्टी आणि एका बाजूला लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. 2.5 इंचाची काढा. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजला जोडतो ना, ती पद्धत वापरायची आहे. आता इथे दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून झाल्या. हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं. इथे 1/2 इंच सोडून द्या खालच्या बाजूला. हे पहा, त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. 1/2 इंच सोडून द्या, अशी पट्टी ठेवून घ्या ह्याच्यावरती. आणि एक समान आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजला मार्किंग करतो का, ती पद्धत वापरायची. ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि एकसारखं मार्किंग करून घ्या. आणि त्रिकोणी त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून झाल्या. आता ही हुक पट्टी आहे, ह्याच्यावरती ठेवून घ्या. इथे कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा, असं ठेवायचं इथे आणि इथे असं ठेवून घ्या. आता इथे 1/2 इंच बरोबर असं मार्किंग करून घ्या. एक पूर्ण पॅक करून घ्यावं लागतं तिथे. हे पहा, अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं. हे पहा, हुक लागल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार आहे. आता इथे पूर्ण असं बंद करून घ्या. आता इथे पाठीच्या बाजूला बांधण्यासाठी नॉट बनवून घ्यायची आहे. पाशी घडी करून घ्या कापडाची. आणि इथे काय करा, एक अशी त्रिकोणी शिलाई देऊन घ्या थोडीशी. हे पहा, त्रिकोण झाला बरोबर. आणि इथे वरच्या बाजूला एक सरळ शिलाई देऊन घ्यायची. आणि नंतर ते सुईचं करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आणि काय करायचं, जोडून कशा पद्धतीने घ्यायचं, इथं बरोबर असं 1 इंच सोडून द्यायचं. इथे 1 इंच आणि इथे 1 इंच सोडून द्या. आणि दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. हे पहा, ही समोरची बाजू ह्याच्यावरती उलटी ठेवून घेते. आणि 1/2 इंच पकडायचं इथे. आणि इथे सुद्धा बरोबर असं गळ्याच्या बाजूला फक्त एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. इथे सुद्धा 1/2 इंच पकडायचं आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं गळ्याच्या सुद्धा बाजूला आणि इथे सुद्धा. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला करा, लक्षात ठेवायचं, किंवा असं बघू शकता. आता इथे काय शोल्डर पाठीच्या बाजूला करा
आता इथून जोडायला सुरुवात करायची, कडेपासून इथून जोडून घ्या. आणि दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका, त्यासाठी सावकाश दाखवते. हे पहा, इथपर्यंत आपण जोडत आलेलो आहे. हा मध्य आहे, लक्षात ठेवा. आता इथं काय करायचं, नेहमी हे पहा, ह्याचा सुद्धा आपण मागाशी मध्य करून घेतला ना. हे पहा, कपडा किती जास्त आहे आपला बघायचा आणि तेवढ्या भागामध्ये बरोबर अशा चुन्या टाकून घ्यायच्या, बरोबर अशा मध्यभागी. हे पहा, इथे 2-3 चुन्या बसतात, तुम्ही टाकू शकता. जोपर्यंत आपला मध्ये येत नाही ना तोपर्यंत. हे पहा, 3 बसलेले आहेत, ह्या बाजूला 3 आणि ह्या बाजूला 3 अशा चुन्या टाकून घ्या. फक्त टाकताना एकसारख्या टाका. आता ह्या सुद्धा बाजूला बघून घ्यायचा, आपला कपडा किती शिल्लक आहे बघू शकता, बरोबर पुरते. मग काय करायचं, असं जोडून घ्या. ह्या बाजूला 3 बसल्या माझ्या आणि ह्या बाजूला 3 बसलेले आहेत. हे पहा, बाही जोडून घेतली. आता दुसरी सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने तयार करून घ्या. आता इथे डबल शिलाई देऊन घेते. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. हे पहा, परफेक्ट जोडून झाली. ह्या बाजूला 3 बसल्या आणि ह्या बाजूला 3 बसलेले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे मी समोरच्या बाजूला डिझाईन बनवण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे. लांबीला 20 इंच ठेवलेला आहे आणि उंचीला इथे मी 16 इंच ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला ह्या कापडाची अशी घडी करून घ्या आणि इथे पूर्ण जोडून घ्या. आता हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला. आता हा कपडा इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ही आपली समोरची बाजू आहे. 2 इंचाने जास्त काढला तरी सुद्धा चालेल, म्हणजे जोडायला सोपं पडेल तुम्हाला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला. हे पहा, आता इथे काय करायचं, असं जोडून घ्या. हे पहा, इथे ठेवलं मी, लक्षात ठेवा. इथे पूर्ण पॅक करून घ्या. त्याच पद्धतीने ही सुद्धा थोडंसं लूज ठेवा इथे ना, त्यासाठी थोडासा लांबीला जास्त घेतला. आता इथे सुद्धा त्याच पद्धतीने इथे सुद्धा थोडंसं असं जोडून घ्यायचं फिटिंगच्या बाजूला, आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू पूर्ण जोडून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू जोडून झाल्या. आता मध्य करून घ्यायचा बरोबर. हे पहा, असं पकडा, एकसारखं पकडायचं आणि मध्य करून घ्या बरोबर. इथे मार्किंग करून घ्या बरोबर मध्यचं. इथे आपण बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घेतलं. आता सुईचा वापर करा इथे. आता थोड्या थोड्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या. हे पहा, इथून सुरुवात करा. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आणि पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता, एकदम असं व्यवस्थित पूर्ण पॅक करून घेतलं. हे पहा, आता व्यवस्थित झालेलं आहे. त्यासाठी थोडंसं लूज कपडा ठेवा, जास्त घ्या थोडासा, 1.5 इंचाने 2 इंचाने, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे बरोबर अशी मध्यभागी जोडण्यासाठी इथे मी नेटच्या कापडापासून सुंदर अशी फुलाची डिझाईन बनवणार आहे आणि ह्याच्या सहित इथे आपल्याला जोडून घ्यायची आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपला खालचा कपडा पूर्ण पॅक झाला पाहिजे.
इथे मी बटन जोडून घेते बरोबर मध्यभागी आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण बटन पॅक करून घेतलेलं आहे. बटन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे आपल्याला घेर तयार करून घ्यायचा आहे. त्याआधी अस्तरच्या कापडाला इथे एकदा घडी करायची, परत एकदा घडी करायची, परत एकदा, ह्या पद्धतीने पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे मी दोन्ही सुद्धा घेरला हे अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली, म्हणजे काय होतं धागे निघत नाहीत. आता ही बाजू खालच्या बाजूला करून घ्यायची हे अशा पद्धत खालच्या बाजूला झालं पाहिजे. आणि ही आपली वरची कमरेकडची बाजू आहे. आता इथे साडीच्या कापडाचा पूर्ण घेर तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथे. आता इथे बघू शकता हा साडीचा कपडा घेतला मी नेटचा. आता ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. इथे घेर तयार करण्याआधी काय करायचं, आपल्याला 2 इंच प्लेन सोडून द्या. ह्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला 2 इंच प्लेन ठेवावं लागणार आहे. तिथे काय आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीत फिटिंगच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. मग इथून चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. 2 इंच प्लेन सोडून द्यायचं आणि आवडीनुसार दाट टाका, मोठ्या मोठ्या टाकले तरी सुद्धा चालतील. घेर आपला इथे भरपूर झाला पाहिजे त्यासाठी. आणि दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा घेर तयार करून घेतलेला आहे. आता घेर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. हे पहा, ही समोरची बाजू आहे, कमरेकडची बाजू. आता ठेवताना काय करायचं, हे पहा ही आपली सुईची बाजू आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्या, म्हणजे अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. आता इथं काय करायचं, पूर्ण जोडून घ्या. हे पहा इथून पकडायचं ते इथपर्यंत असं पूर्ण घेर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचा घेर जोडून घ्यायचा आहे. हे पहा ही सुईची बाजू, ही अस्तरची बाजू आहे. ही सुईची बाजू आतल्या बाजूला झाली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने इथे ठेवा आणि जोडून घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपला दुसऱ्या सुद्धा बाजूचा घेर जोडून झाला आणि इथे मी डबल शिलाई सुद्धा देऊन घेतली. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण उलट करून ठेवा. हे पहा उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. मार्किंग करून घेते. ह्या सुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घेतलं. आता इथे बघू शकता कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. हे पहा थोडं थोडं आपण कट सुद्धा देऊन घेतले होते ना, मग अशी लाईन ओढून घ्या त्याच्यावरती बरोबर. आणि इथे सुद्धा हे पहा असं व्यवस्थित पकडा आणि एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची ह्या बाजूला दंडगेरपर्यंत इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला असं पकडायचं. इथे सुद्धा मार्किंग आहे, कट आहे, बघू शकता. इथे सुद्धा आपला कट आहे, मार्किंग आहे आपलं. मग अशी लाईन ओढून घ्या. पट्टीचा वापर करा शक्यतो, म्हणजे लाईन तुमची व्यवस्थित येऊन जाईल. आता इथे सुद्धा दंडगेरपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. दंडघेर इथे आपला छातीचा चौथा भाग आणि कमरघेरचा चौथा भाग इथे आला लक्षात. आता इथून काय करायचं, हे आपला कमरघेर आहे, आपण 2 इंच सोडून दिलं होतं का नाही ह्या बाजूला. हे पहा इथं मार्किंग करून घेतलं, इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं. आता फिटिंग करताना काय करायचं, तिथपर्यंत बरोबर यायचं, कमरघेरपर्यंत इथपर्यंत कमरघेरपर्यंत बरोबर यायचं. पण इथून तुम्ही खालच्या बाजूला थोडंसं इथून लक्षात ठेवा, कमरघेरपासून थोडंसं इथे तुम्ही 5 इंचापर्यंत मार्किंग करून घ्या. 5 इंचापर्यंत लहान साईजसाठी 5 इंच लिहून ठेवा. हे पहा इथून खाली मी 5 इंचापर्यंत मार्किंग करून घेतलं. आता त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घेते. हे पहा इथपर्यंत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. इथून एका बाजूची करून दाखवते, त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूची करून घ्या. हे पहा एकसारखं पकडायचं. इथे आपण जे फिटिंगचं मार्किंग केलं का त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची. पहिली बंद करून घ्यायचं पूर्ण दंड घेरला
अशा पद्धतीने इथे एकसारखं आलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे पहा, आता इथून हे पहा अशा पद्धतीने पकडा, नॉड आतमध्ये ठेवून द्या. हे पहा अशा पद्धतीने पकडलं मी इथे ही बाजू. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथपर्यंत आलो आपण. आता इथं काय करायचं, हे चारही सुद्धा पकडून एकसारखं. हे पहा अस्तर, साडीचा कपडा, नेटचा कपडा साडीचा. हे पहा आणि अस्तर, चारही सुद्धा पदर. कमरेच्या खाली किती घ्यायचं आपल्याला, इथे 5 इंचापर्यंत. आलं लक्षात. क्रॉस घेता यायचं थोडंसं. हे पहा असं पकडलं इथे, हे सुद्धा असं पकडलं आणि हे सुद्धा असं पकडलं. आता इथपर्यंत आलेलं आहे आपलं 5 इंच. हे पहा क्रॉस घेतलं थोडंसं. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, अस्तर बाजूला ठेवायचं, आतमध्ये सरकून द्यायचं. आता हा अस्तरचा कपडा वरचा सुद्धा बाजूला ठेवायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा फक्त साडीचा कपडा, लक्षात ठेवत जा, ही नेहमी पद्धत. फक्त साडीचा कपडा, अस्तरचा असाच राहू देता. हे पहा फक्त आता इथे क्रॉस घ्यायचं. हे पहा मग इथं काय करायचं, अर्धा इंचाच्या अंदाजाने पकडून घ्यायचं. सोपं आहे एकदम. आणि ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू फिटिंग करून घ्या. हे पहा आता सरळ टिप मारत मारत घ्यायची. फक्त इथे ना खालच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं. हे पहा असं पकडून घ्यायचं, कमी जास्त तिथे होऊ देऊ नका. हे पहा असं पकडायचं अशा पद्धतीने. वाटलं तर ह्या बाजूला 1 इंच पकडा, नाही काय प्रॉब्लेम येत. हे पहा झालं बरोबर. आता ह्याच्यावरती परत इथूनच डबल शिलाई देऊन द्या. सोपं आहे. फक्त सेपरेट करायला विसरू नका. सेपरेट का करून घ्यायचं, कारण की घेर भरपूर दिसतो ना, दोन्ही सेपरेट होतं त्याच्यामुळे. अस्तर सेपरेट होतं, साडीचा कपडा आपला सेपरेट होतो, त्याच्यामुळे घेर दिसायला आणखीन भरपूर दिसतो, ते लक्षात ठेवायचं. आता इथून हे पहा अंतर ठेवा थोडंसं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा झालं व्यवस्थित. आता इथपर्यंत क्रॉस घेत यायचं आपल्याला. हे पहा इथपर्यंत क्रॉसमध्ये आलो. आता इथं काय करायचं, साडीचा कपडा आतमध्ये ठेवून द्यायचा. साडीचा कपडा आतमध्ये ठेवून द्यायचा. आता फक्त अस्तरचा कपडा. हे पहा अस्तरचा, फक्त अस्तरचा कपडा. आता इथे अशी शिलाई देऊन घ्यायची, क्रॉसमध्ये यायचं थोडंसं. आता इथे बघू शकता, हे दोन्ही सुद्धा एकसारखाने व्यवस्थित पकडा. खालचा घेर आपला इथे हे कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे अशा पद्धतीने शिलाई देत देत यायचं आहे. हे पहा बंद करून घ्यायचं पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे परत एकदा डबल शिलाई इथून द्या. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. फक्त सेपरेट करायला विसरू नका. सोपं आहे, नक्की जमेल तुम्हाला. हे पहा आता पूर्ण फिटिंग करून घ्यायची खालीपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं पूर्ण. व्यवस्थित झालेला आहे. आता इथे बघू शकता, एकदम कडेला एक शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय होईल, जे हे धागे आहेत ना ते निघणार नाहीयेत. किंवा ह्या पद्धतीने थोडीशी घडी करून घ्या. हे पहा इथे अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. मी पूर्ण फ्रॉक सुईची करून घेतलेली आहे, बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे, पूर्ण गळ्याच्या बाजूला जोडण्यासाठी आपल्याला छोटी छोटी अशी फुले बनवून घ्यायची आहेत. म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते छान दिसणार आहे. त्यासाठी ज्या पद्धतीने आपण हे फूल तयार केलं का, त्याच पद्धतीने मी नेटच्या कापडापासून, ह्या कलरच्या कापडापासून इथे मी छोटी छोटी अशी फुले बनवून घेणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार नेटचा कपडा वापरू शकता किंवा कलरचा दुसरा कपडा वापरला तरी सुद्धा चालेल. म्हणजे फक्त दिसायला आपलं ते उठून दिसलं पाहिजे, त्यानुसार कपडा इथे तुम्ही वापरू शकता.
इथे मी फुलांची डिझाईन बनवून घेतली. आता ही छोटीशी फुले बनवलेली आहेत, ती फुले मी पूर्ण गळ्याच्या बाजूला अशा पद्धतीने समान अंतरावरती जोडून घेते. आणि 3 आहेत आपली, ती इथे मी कमरेच्या बाजूला जोडून घेते समान अंतरावरती आणि पूर्ण पॅक करून घ्या, म्हणजे इथे आपला सुंदर असा फ्रॉक तयार होणार आहे. त्यासाठी इथे आपल्या नेटच्या साडीपासून सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे. बघू शकता, तुम्ही सुद्धा घरच्या घरी नक्की बनवून बघा. कटिंग व शिलाईची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. घरातील साडीपासून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.